आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. Life is made for sharing. So before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कर्नाटकाकडून प्रजासत्ताक दिनी यंदा लक्कुंडी दर्शन चित्ररथ. दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात यंदा कर्नाटकातर्फे सहभागी होणाऱ्या चित्ररथातून गदग जिल्ह्यातील लक्कुंडीतील शिल्पकला, लाकडी कलाकुसर, कर्नाटकी परंपरेचे दर्शन घडविले जाणार आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. दिल्लीतील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये चित्ररथ सादर करण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण खात्याकडे दिली जाते. गेल्या 15 वर्षापासून दरवर्षी चित्ररथ बनवला जात आहे. दरवर्षी वेगळा विषय घेऊन त्यावर आधारित आणि कर्नाटकाचे वैभव प्रदर्शित करणारे चित्ररथ सादर केले जातात. यंदा लक्कुंडी हा विषय निवडण्यात आला. त्याचबरोबर लाकडी कलाकुसर, कर्नाटकातील समृद्ध परंपरा, राज्यातील अनेक वैशिष्ट्येही सादर करण्याची ठरवण्यात आले. हे सर्व कोरीव काम करायचे आव्हान होते. लक्कुंडी ऐतिहासिक वारसा स्थळ प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर शरण गोगेरी यांनी पुरवलेल्या छायाचित्रांच्या आधारे विषय तज्ज्ञांनी अगदी कमी वेळेत दिल्लीतील पाऊस, थंडी यावर मात करून तेथेच कोरीव काम केले आहे. रिंग रोड अधिसूचना न्यायालयाकडून रद्द. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही रिंग रोडसाठी वारंवार भूसंपादनाची प्रक्रिया राबविणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दणका दिला आहे. भूसंपादनासाठी सरकारने काढलेली अधिसूचना चुकीची असून ती रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी बजावला. या संदर्भात तालुका महाराष्ट्र किरण समितीच्या दिलेल्या लढ्याला यश आले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये सरकारने रिंग रोडसाठी सूचना काढली होती. त्यानुसार होनगा बेन्नाळी ते झाड शहापूर पर्यंतची 1272 एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. एकूण 75.39 लांबीचा 6 पदरी रस्ता करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अधिसूचनेविरोधात महाराष्ट्र किरण समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांना दाद न देता भूसंपादनाचा तगादा सुरूच ठेवला होता. त्यामुळे तालुका महाराष्ट्र किरण समितीने शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी धारवाड खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. विद्या प्रसारक मंडळातर्फे येत्या दिनांक 28 रोजी भव्य शोभायात्रा. प्रसिद्ध गायिका बेला शेंडे उपस्थित राहणार. डॉक्टर SPM रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळ 55व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त 28 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी गजाननराव भातकांडे यांनी 1971 साली विद्या प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. तसेच मंडळाच्या माध्यमातून गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. तसेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक 28 रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर रामलिंग खिंडगल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाण पूल, डॉक्टर SPM रोड मार्गे शिवसृष्टी येथे आल्यानंतर याची सांगता होणार आहे. शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर गायिका बेला शेंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम व
सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे. नमस्कार, मी बेला शेंडे. विद्या प्रसारक मंडळाच्या गजाननराव भातखंडे इंग्लिश मीडियम हायस्कूलला 55 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने एक अत्यंत ग्रँड असं सेलिब्रेशन होणार आहे आपल्या बेळगावमध्ये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी खूप उत्सुक आहे आणि आपण सगळे भेटतोय 28 जानेवारीला संध्याकाळी. सो डोंट मिस इट. आपण सगळे मिळून हे सेलिब्रेशन अजून ग्रँड करू. थँक्यू. January, we are bringing you an unforgettable experience at the Bhartesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full dhamal. This is something that Belgavi has never seen before. And this night is not only about entertainment, it is about the spirit of Bhartesh and the legacy that it carries for so many years. So we're looking forward to seeing you all singing some of the most popular songs and having a great evening. See you there. We are going to be performing at the Bhartesh Chandragiri campus at Basavanakurchi. So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. बैलूर येथे जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण. जमिनीच्या वादामधून बेळगाव येथील तरुणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण केली. ही घटना आता खानापूर तालुक्यातील बैलूर येथे रविवारी घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव लक्ष्मी रवळू कागणकर वय 45 असे असून त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत खानापूर पोलीस स्थानकात उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून लक्ष्मी कागणकर यांच्या जमिनीचा वाद सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान रविवारी श्रीधर पाटील यांच्यासह अन्य 8 तरुण कागणकर यांच्या घरात घुसले. ही जमीन आमची असून आम्ही खरेदी केली आहे असे म्हणत लक्ष्मी कागणकर यांना लोखंडी सळीने बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौंदत्ती येथील नवील तीर्थ धरणात 2 मुले बुडाली. सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा देवीच्या देवदर्शनासाठी आलेले दोघे शाळकरी विद्यार्थी नवील तीर्थ धरणामध्ये बुधवारी बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू करण्यात आले होते. यामध्ये एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी जलतरणपटूंची मदत घेतली जात आहे. चंदीगड येथील दौऱ्यासाठी नगरसेवक सोमवारी रवाना होणार.
बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या चंदीगड अभ्यास दौऱ्याला नगर प्रशासन खात्याने 7 अटींसह मंजुरी दिली आहे. या दौऱ्याचा खर्च 30 लाख रुपयांपेक्षा जास्त होता कामा नये अशी प्रमुख अट घालण्यात आली आहे. दौरा पूर्ण झाल्यावर खर्चाचा सविस्तर तपशील पावत्यांसह लेखा विभागाला सादर करावा असेही सांगण्यात आले आहे. लेखा परीक्षणात आक्षेप नोंदवला गेल्यास संबंधित रक्कम दौऱ्याच्या आयोजकांकडून वसूल केली जाणार आहे. नगर प्रशासन खात्याकडून मंजुरी मिळाल्यामुळे 27 जानेवारी रोजी नगरसेवक दौऱ्यासाठी रवाना होणार असून 31 जानेवारीपर्यंत हा दौरा असणार आहे. 58 लोकनियुक्त नगरसेवक, 5 सरकारनियुक्त नगरसेवक व 2 अधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक होणार नाही यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.